एकेकाळी वाराणसीचा तरुण राजा शिकारीत फार प्रवीण होता। आपल्या परिवाराला बरोबर घेऊन एके दिवशी तो एका महारण्यात शिकारीस गेला। तेथे आमचा बोधिसत्व शर्भ मृगाच्या पोटी जन्माला येऊन स्वेच्छ संचार करीत असे। राजा आपल्या समुदायाला म्हणाला, आपण येथे एका जंगलाच्या भागाला वेढा देऊ व ज्याच्या जवळून मृग पळून जाईल त्याची सर्व मिळून फजिती करू। परंतु राजाच्या शिकारी लोकांनी या प्रसंगी धन्याचीच फजिती करण्याचा घाट घातला। त्यांनी असा बेत केला की सगळ्यांनी मिळून एखाद्या मोठ्या झुडुपाला वेढा द्याव्या व मृग सापडला असता त्याला राजा असेल त्याच बाजूने पळवून लावावे। कर्मधर्म संयोगाने त्याने वेढलेल्या झुडपात आमचा बोधिसत्व सापडला व जेथून अवकाश सापडला तेथून तो वातवेगाने पळत सुटला। त्याचा वेग इतका होता की राजाने मारलेल्या अनेक बाणापैकी एकानेही त्याच्या अंगाला स्पर्श केला नाही। अशा रीतीने मृग आपल्या हातून निसटला हे पाहून राजा लज्जित झाला व आपल्या लोकांकडून होणारी फजिती टाळण्यासाठी पायीच त्याच्या मागोमाग पळत सुटला। बोधिसत्वाला अरण्यातील सर्व बिक्त स्थाने आणि मार्ग अवगत होते। तो नागमोडी गतीने पळत सुटला व एका तृणाच्छादित भयंकर चिखलाच्या डबक्याजवळ येऊन त्याला वळसा घालून तसाच पुढे चालला। राजाला डबक्याची माहिती नसल्यामुळे तो त्यावर उगवलेल्या हिरव्या गवतावरून अतिवेगाने धावत असता त्यात रुतला। गळ्यापर्यंत देह चिखलात बुडाल्यामुळे राजा डबक्यातून बाहेर येणे अशक्य होते। आपले शिकारी लोकही फार दूर राहिल्यामुळे मदतीला येतील ही आशा त्याला राहिली नाही। तेव्हा मरणाशिवाय दुसरी गती नाही असे वाटून तो अत्यंत हताश झाला। बोधिसत्वाने राजाकडे मागे वळून पाहिले तेव्हा त्याला राजाची विपन्नावस्था कळून आली व तो आपल्या मनाशीच म्हणाला, हा राजा जरी मला मारण्याच्या बेतात होता, जरी याने माझे अकारण वैर केले तरी अशा संकटसमयी त्याला मदत करणे माझे कर्तव्य होय। हा जर जगला तर आपल्या प्रजेचे योग्य मार्गाने पालन करून पुष्कळ लोकांचे कल्याण करील। असा विचार करून बोधिसत्व त्या डबक्याच्या काठी आला आणि राजाला म्हणाला, महाराज, तुम्ही माझ्यासारख्या निरपराधी प्राण्याला विनाकारण मारू पाहत होता व जणू काय तुमच्या कर्माचे फळ म्हणूनच तुम्ही या डबक्यात सापडला। परंतु तुमची ही विपन्नावस्था पाहून माझ्याने पुढे जाववेना। तुम्ही माझे वैर केलत ते मी मैत्रीने फेडीत आहे, त्याचा स्वीकार करा व मी माझे पुच्छ तुमच्या हाती येईल असे करीतो। त्याला धरून या कर्दमातून बाहेर निघा। राजा मृगपुच्छाच्या सहाय्याने त्या कर्दमरूपी वैतरणीतून मोठ्या कष्टाने बाहेर पडला। बराच वेळ चिखल तुडवण्यात घालविल्यामुळे तो फार शांत झाला होता व आपण कोणत्या दिशेने आलो याचे देखील त्याला भान राहिले नाही। तो क्षणभर निश्चेष्ट होऊन पडला व पुनः थोडा भानावर येऊन बोधिसत्वाला म्हणाला, भो मृगराज, तू मोठा कारुणिक आहेस। तू मला जर माझे लोक आहेत ते ठिकाण दाखवशील तर मला या पंकातून उद्धरल्याचे सार्थक होईल, नाहीतर या जंगलात भटकता भटकता क्लांत होऊन मी मरण पावे। बोधिसत्वाने त्याला आपल्या पाठीवर बसवून सैन्याच्या जवळ आणून सोडिले व सैन्याला कळवून देता तो पुनः जंगलात शिरला। राजाने ही घडलेली गोष्ट कोणाला कळू दिली नाही। तथापि राजधानीत सुखरूप पोहोचल्यावर पहाटेला उठून तो नित्य बोधिसत्वाचे व त्याच्या करुणामय वर्तनाचे पद्याबंधनाने स्तवन करीत असे। एके दिवशी त्याचा पुरोहित काही कामानिमित्त पहाटेला राजवाड्यात आला होता व राजा आपल्या शयन मंदिरातून बाहेर येण्याची तो वाट पाहत उभा राहिला होता। इतक्यात शर्भमृगाच्या करुणामय कृत्याचे राजाने केलेले स्तवन पुरोहिताच्या कानी पडले व राजा शयनमंदिरातून बाहेर आल्यावर तो म्हणाला, महाराज, प्रातःकाली आपणावर उपकार करणाऱ्या शर्भमृगाची आठवण झाली काय? राजा म्हणाला, ही गोष्ट तुम्हास कशी समजली? अरण्यात तुम्ही घडलेला प्रकार पाहिला की काय? किंवा तुम्हाला एखादी देवता प्रसन्न असली पाहिजे अथवा दुसऱ्याचे चित्त जाणण्याचे तुम्हास सामर्थ्य असले पाहिजे। पुरोहित म्हणाला, यापैकी काही नाही।
आपण केलेले मृगराजाचे स्तवन ऐकून घडलेल्या प्रकाराचे मला अनुमान करता आले. राजाने अत्यंभूत वर्तमान पुरोहिताला सांगितले तेव्हा राजाच्या कृतज्ञतेची कसोटी पाहण्याविषयी पुरोहिताचे मन अत्यंत उत्सुक झाले. त्याला इंद्र प्रसन्न होता अशी आख्यायिका आहे. एके दिवशी राजाबरोबर तोही शिकारीस गेला व इंद्राच्या सामर्थ्याने त्याने शर्ममृगाला राजाच्या समोर उभे केले आणि तो राजाला म्हणाला, महाराज, ज्या मृगाने तुम्हाला धावत नेऊन चिखलात पाडले तो हा मृग समोर उभा आहे. याच्यावर आपले शरसंधन चालू करा. राजा म्हणाला, हो ब्राह्मण, हाच तो शर्भमृग हे मी पुरे ओळखतो, परंतु ज्यार्थी त्याने मला पंखातून उद्धारले त्यार्थी त्याच्यावर बाण टाकणे अत्यंत गैरशिस्त आहे असे मी समजतो. ब्राह्मण म्हणाला, महाराज, हा मृग नसून असुर आहे आणि याला मारिले असता तुम्ही स्वर्गास जाणार. पण जर अशा वेळी आपले कर्तव्य सोडून याच्यावर बाण सोडणार नाहीस तर पुत्रदारासह तुम्ही यमाच्या वैतरणीप्रत जाणार. हे ऐकून राजा म्हणाला, मी आणि माझे कुटुंब एवढेच नव्हे तर माझे सर्व राष्ट्र जरी वैतरणीत जाऊन पडले तरी मला प्राणदान देणाऱ्या या मृगावर मी शरसंधान धरणार नाही. त्याने मला पळवून नेले हे म्हणणे बरोबर नाही. तो केवळ आपला जीव बचावण्यासाठी पळाला व माझ्या अज्ञानामुळे मी जाऊन पंखात रुतलो. पण त्याने शत्रुभाव विसरून जाऊन माझा उद्धार केला ही गोष्ट विसरता येण्यासारखी नाही आणि जाणून बुजून मी कधीही कृतघ्न होणार नाही. ते ऐकून पुरोहित म्हणाला, महाराज, तुम्ही हे राज्य चिरकाल करा व पुत्रदारासह सदोदित तुझी अभिवृद्धी असो आणि याप्रमाणे सर्वदैव कृतज्ञता धर्म पालन करून व न्यायनीतीने राज्य चालवून सर्व अतिथीचा योग्य मान ठेवून मरणोत्तर स्वर्गवास संपादन करा. ब्राह्मणाने असा आशीर्वाद दिल्यावर बोधिसत्वही तेथे प्रगट झाला व त्याने राजाची प्रशंसा करून त्याला आशीर्वाद दिला.